गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरात मागील काही दिवसापासून पंढरपूर नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात असून या मोहिमेबाबत पंढरपूर शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत। कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून अनेक दुकाने, खोके यांचे मोठे नुकसान केले गेल्याची भावना खोकेधारक व्यक्त करताना दिसून येत आहेत। एकीकडे रहदारीला अडथळा ठरणारी तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे काढली जावीत अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे वाहतुकीला कुठलाही अडथळा न करता खोके अथवा गाडा लावून आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या या शहरातील सर्वसामान्य वर्गास दिलासा मिळाला पाहिजे, अशी दुकाने, खोके अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जाऊ नये असाही मतप्रवाह व्यक्त होत आला आहे। नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी देखील हीच भावना मांडल्याचे दिसून येत आहे, परंतु प्रशासनास वरिष्ठ पातळीवरून अतिक्रमण हटविण्यासाठी सक्त सूचना असल्याने प्रशासन देखील विरोध धुडकावून लावत अतिक्रमण काढत आहे। आज पंढरपूर शहरातील जुना नगरपालिका दवाखाना, क्रांती चौक येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेचे पथक आले असता इथल्या खोकेधारकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर नगरपालिकेचे पथक मात्र अतिक्रमण हटविण्यावर ठाम असल्याचे दिसून आले। मी राजू शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष। आज नगरपालिकेच्या हॉस्पिटलसमोर जी गाड्या आहेत ते आज ती 30 ते 40 धंदा करून खात्यात। ह्यांचं आधी नोटीस द्यायचं काम होतं। आज नगरपालिकेनं आमच्या व्यापारी लोकांवर खूप मोठा अन्याय करत सदरचं जिथं रहदारीचं काही अडचण नसताना सदर अतिक्रमण त्यांनी चालू केलेलं आहे। आज हातावरची पोटं आमची वारीवरची पोटं आहेत, तरी त्यांना आम्ही बोलवून विनंती करून सुद्धा त्यांनी आज अतिक्रमणाचा हातोडा आमच्या इथं आमच्या दुकानावर चालवलेला आहे। एक मला त्यांना बोलायचं आहे शासनाला, नगरपालिकेला, त्यांच्या अधिकाऱ्यांना की जिथं खरोखरच अतिक्रमण काढण्याची गरज आहे, वर्दळीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण न काढता जिथं अतिक्रमण काढायची गेले 40 वर्षात एकदाही गरज भासलेली आहे तिथं त्यांनी पहिल्यांदा अतिक्रमण चालू केलेलं आहे। आज तुम्ही बघितलं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, तिथं अक्षरशः आत्ता गरज आहे अतिक्रमण काढाय, तिथं न करता इथं आउटसाईडला जिथं वर्दळीचा रस्ता नाही, तिथं वाहतूक नाही, या ठिकाणी येऊन आमच्यावर आज नगरपालिकेनं खूप मोठं नुकसान केलेलं आहे, अन्याय केलेला आहे। अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती करून की बाबा आमचे दुकानं कुठं आहेत, रस्त्यापासून 3 फूट आत अक्षरशः आमच्या दुकानाच्या पुढं बदबती आहे 4 फुटाची बदबती असताना सुद्धा आणि रस्त्यापासून 3 फूट दुकानं असताना रहदारी कसल्याही प्रकारची अडचण नसताना तरी अतिक्रमण आमच्या इथं काढल्यात। याकरता आम्ही शासनाला व नगरपालिकेच्या कर्मचारी जाहीर निषेध करतो। आज आमच्यावर त्यांनी उपासमारीची वेळ आणली। देवळे जुन्या सरकारी दवाखान्यापाशी आमची दुकानं आहेत। आमची दुकानं असताना मोठा नाला आहे, त्या नाल्याच्या मागं आहे आणि समजा जरी दुकानं काढली तर त्या जागेचा कुणालाही काही उपयोग नाही आहे, तरी पण जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। पंढरपूर शहरात मेन रोड भरपूर दुकानं आहेत, भरपूर त्यांचं अतिक्रमण आहे, तिथं काय न कारवाई करता आमच्यासारख्या गरिबावर कारवाई करायला लागल्यात। आमची दुकानं मोडलेत, घरं तुटलेत, सगळं झाले, काय करावं काय कळत नाही, कोण आम्हाला न्याय देत नाही आहे। कसं काय वारी भरपूर भरणार आहे काका? वारी भरपूर भरणार आहे ते मान्य आहे आम्हाला, पण आमचं अतिक्रमण म्हणजे तुम्ही येऊन बघा, आधी सगळ्यांनी बघावं की आम्ही बाहेर आहे, म्हणजे बदबदीच्या मागे दुकानं आहेत आमची, असं काय प्रॉब्लेम म्हणून असं काहीच नाही की जनतेसाठी। उलटा आमची दुकानं काढली गेली तर त्या नाल्यामध्ये वारकरी इतक्या प्रमाणात पडतील आणि बुडून मरतील त्या पाण्यात, अशी परिस्थिती।
तरी पण आमच्यावर अन्याय व्हायला लागला आहे. कोणसुद्धा आमची दखल घेत नाही आहे. कोण नेते, राजकीय नेते कोण आला नाही? कोण येत नाहीत. नगरसेवक नाही, इथले आहेत नगरसेवक वगैरे आहेत, मग पण त्यांचं ते नगरसेवकांनी अडवलं ऐकणं आहेत. अडवलं त्यांनी, खूप प्रयत्न केले, सगळं सांगितलं, पण त्यांची खूप दखल कोण घेई नाही. त्यांनी शेवट आमचे दुकानं काढायलाच लावले. प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात अगोदर काय बोलले नाही. फक्त एक वेळेस म्हणले होते काढून घ्या, पण आम्ही त्यांना पूर्व सूचना दिली होती की असं आहे, आम्ही बाबा रोडच्या पलीकडं आहे, बदबदीच्या मागं आहे. तर आधी ते म्हणले होते ठीक आहे, मग आहे तर बघूया आपण. पण नंतर आले आणि डायरेक्ट सगळी दुकानं मोडायला चालू केली, कारवाई 20 करायला. फूट 15-15 फूट अतिक्रमण केल्यानंतर भाविकांनी जायचं कसं? अहो, तिथं जरी दुकान आमची काढली तरी तिथं काय उपयोगच नाही आहे. पुढं नाला आहे मोठा, ते अतिक्रमण जरी काढले तरी त्या जागेचा उपयोग काहीच होणार नाही आहे. पंढरपुरात आमच्या ठिकाणी आमच्यावर खूप वारीसमोर अन्याय झालेला आहे. तिथे बरेचसे ठिकाणचे अतिक्रमण अजून तसे शिल्लक आहे, पण जाणीवपूर्वक आमच्यावरच अन्याय झालेला आहे. तरी या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या वारी तोंडावर आता खूप माल भरलेला आहे. आम्ही समोर बघू शकता की ते आमचे नुकसान झालेले आहे, कारण जाणीवपूर्वक आमच्यावरच टार्गेट केले जात आहे सारखे. टार्गेट मुळात तुम्ही म्हणताय पंढरपूर शहरात प्रशासनाच्या वतीने सर्वकडे कारवाई सुरू आहे. सर्व कारवाई चालू आहे, पण पूर्णपणे कारवाई चालू नाही आहे. समोरचेच फुटपाथ जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही सांगितल्याप्रमाणे पुढचे काढून घेतलेले होते सगळे, पण अजून येऊन जाणीवपूर्वक हा नाहक त्रास आम्हाला दिला जात आहे वेळोवेळी. 2005 नंतर आता प्रथमच एवढी मोठी कारवाई ह्याच्या आधी ही प्रथमच कारवाई पंढरपूर नगर परिषदेकडून होत आहे. काय त्याकडे चालते का? नाही नॉट रिचेबलच आहेत ते, तर काय बोलतच नाहीत. फोन वगैरे केलता का? नाही केलं ते नॉट रिचेबलच आहेत, काय बोलायलाच तयार नाही आहेत.